नमस्कार, मी अनघा एरंडे. आपण मुलाखतीच्या या सिरीजमध्ये मुलाखत घेत आहोत मराठी विश्व न्यूजर्सीचे पास्ट वुमेन प्रेसिडेंट्स बरोबर. तर आज आपल्या बरोबर खूप मोठ्या हस्ती आपल्या बरोबर आहेत. शकुन पानसे. शकुन आणि माझी ओळख झाली मराठी विश्व योगा ग्रुपमध्ये आणि तेव्हा मी बघितलं चळवळ जरा शकुनची. आय थिंक यू वर निटिंग हॅट्स फॉर सोल्जर्स अँड ऑल दॅट. पण मला हे माहित नव्हतं की तू मराठी विश्वाची पास्ट प्रेसिडेंट होती. ते अजिबातच माहित नव्हतं. आणि नंतर कधीतरी स्नेहल, मला खूप गोष्टी स्नेहलकडून कळतात, तर स्नेहल मला म्हणाली की नाही का शकुन आपली पास्ट प्रेसिडेंट होती असं असं. पण ही जेव्हा आपण मुलाखतची सिरीज सुरू केली, आय एम व्हेरी ग्लॅड वी डिड दॅट, वी थॉट अबाउट इट, बिकॉज त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची जे पास्ट वुमेन प्रेसिडेंट होऊन गेलेत, जे मलाही माहित नव्हतं काय काय बायका वुमेन प्रेसिडेंट होत्या. ह्या लोकांना मी MV प्रोग्राम्सला भेटते, पण जस्ट डिड नॉट नो की दे हॅड हेल्ड दिस पोझिशन. आणि बीइंग अ करंट बोर्ड ऑफ डिरेक्टर, आय नो हाऊ समटाइम्स हाऊ हार्ड इट इज, किती कामं असतात, किती कष्ट असतं, कम्युनिकेशन कसं असतं. सो बट यू वर अ प्रेसिडेंट, सो वी invited you to talk and I'm very glad you said yes. मला तुझ्याबद्दल खरंच खूप माहित नाहीये, तर आय एम जस्ट गोइंग टू आस्क यू की कॅन यू टॉक अ लिटल बिट अबाउट युअरसेल्फ. तू स्वतःच्या शब्दात तुझी ओळख करून दे. शुअर. थँक्यू अनघा फॉर इन्व्हाइटिंग मी. मी शकुन पानसे, माहेरची पाडगावकर, शकुन पाडगावकर. आणि माझा जन्म मुंबईत झाला इन अ बिग फॅमिली. आम्ही 6 भावंड होतो, पण बियॉन्ड दॅट आमच्याकडे काका, मामा, आत्या, मावशा असं वी हॅड बिग एकत्र कुटुंब होतं. त्यामुळे सततची रेलचेल माणसांची आणि सततचा परिपावणा. सो आय ग्रो अप इन अ बिग फॅमिली इन मुंबई. माझी शाळा सेंट कोलंबा हायस्कूल मध्ये मी शिकले आणि एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये. आणि 25व्या वर्षीच माझं लग्न झालं 1975 मध्ये. आणि आम्ही दोघंही इकडे आलो तेव्हा मिशिगन स्टेट म्हणजे डेट्रॉइटच्या सबब्स मध्ये आलो. तिथे मी कम्प्युटर प्रोग्रॅमिंग केलं कंट्रोल डेटा इन्स्टिट्यूट मधनं. आणि त्यावेळेला कम्प्युटर्सचे जॉब्स भरपूर होते. म्हणजे द इन्स्टिट्यूट यूज टू कम अँड रिक्रूट फ्रॉम द स्कूल. त्यामुळे मला पहिला जॉब फोर्ड मोटर कंपनीत मिळाला. आणि त्याला म्हणजे डेट्रॉइटच्या भाषेत बिग 3 म्हणतात ना, GM, फोर्ड आणि क्रायसलर. सो तेव्हा फोर्ड मोटर कंपनीत जॉब मिळाल्याचा मला खूप आनंद झाला होता. सो आय जॉईन्ड ॲज अ ज्युनियर प्रोग्रामर. आणि त्यावेळेला इंडियन इंजिनियर्स खूप होते फोर्ड मध्ये, म्हणजे सगळे इंजिनियर्सच होते. मी एकटीच प्रोग्रामिंग मध्ये होते आणि त्यामुळे शिकता खूप आलंय. वॉज द ज्युनियर मोस्ट प्रोग्रामर. इट वॉज अ गुड स्टार्ट, म्हणजे गुड स्टार्ट इज अ फर्स्ट जॉब. सो फोर्ड मोटर कंपनी मधले माझे दिवस खूप छान गेले. डेट्रॉइट मध्ये तेव्हा फारशी मराठी माणसं नव्हती, पण जी काही होती ते आम्ही मंडळ सुरू केलं. मग पहिला गणपती झाला आणि मराठी माणूस आणि मंडळ म्हणजे मग नाटक बसवणं ओघाने आलंच. सो मग नाटकं बसवायला सुरुवात केली आणि त्यात आम्ही दोघांनी भाग घेतला. आणि तेव्हा प्रथम कल्चरल प्रोग्राम मधली मजा चाखता आली आम्हाला आणि त्याची गोडी लागली. तर मग आम्ही 1985 मध्ये न्यूजर्सीला मूव्ह झालो कामाच्या निमित्ताने, माझ्या नवऱ्याच्या कामाच्या निमित्ताने. आणि इथे आल्यानंतर आय हॅड माय फर्स्ट जॉब इन रेव्हलॉन, एडिसन मध्येच. सो ऍज अ सिनियर प्रोग्रामर. आणि रेव्हलॉन मध्ये 2 वर्ष होते मी. आणि मग मी आय जॉईन जॉन्सन अँड जॉन्सन. And I worked for Johnson and Johnson for a number of years in IT department. म्हणजे मी सुरू केलं होतं हेडक्वार्टर्स मध्ये न्यू ब्रन्सविकला. आणि मग तिथे प्रोजेक्ट होता, तिथे आय मूव्ह स्किलमॅन रूट 1 ला, पण तेव्हा JNJ ची फॅसिलिटी होती. सो JNJ मध्ये खूप छान अनुभव मिळाला आणि खूप शिकता आलं. न्यूजर्सीला जेव्हा आम्ही मूव्ह झालो तेव्हा खरं तर इथे फारशा ओळखी नव्हत्या. आणि माझी मोठी बहीण लॉंग आयलंडला होती आणि माझ्या बरोबर माझा भाऊ पण इंडियावरून आला, तर तो इथे मूव्ह झाला होता. पण अदर दॅन दॅट वी डिडंट रिअली नो व्हेरी मेनी पीपल. माझं असं कुठून तरी कानावर आलं की अशोक कामेरकर अलिबाबाची गुहा बसवत आहेत, असं नृत्य नाट्य होतं ते. आणि माझी खरं ओळखही नव्हती कामेरकरांची, पण मी फोन उचलला आणि त्यांना फोन केला. फोन नंबर आधी मिळवला कोणाकडनं तरी आणि मग फोन केला आणि त्यांना सांगितलं की मला आवडेल भाग घ्यायला. ते मला ये ह्या विकेंडला प्रॅक्टिसला ये म्हणून. मग मी आणि माझी मुलगी आणि रामाननी आम्ही तिघही गेलो.
आणि मला आणि माझ्या मुलीला त्या अलिबाबाच्या गुहेत शिरता आलं, आम्हाला रोल मिळाला आणि मग प्रॅक्टिसेस सुरू झाल्या कोणाच्या ना कोणाच्या तरी बेसमेंटमध्ये. खूप मजा यायची प्रॅक्टिसेस ना. आम्ही जवळजवळ 40-42 जण होतो, म्हणजे ऍक्च्युअली प्रोजेक्टमध्ये 20-22 होतो, पण बाकीचे सगळे पण जमायचे. सो प्रॅक्टिसेस झाल्या आणि मग 1989 मध्ये इथे त्याचे 3 प्रयोग झाले, न्यूजर्सी, न्यूयॉर्क आणि पेन्सिल्व्हेनियामध्ये. आणि मग जागतिक मराठी परिषदेला प्रथमच आम्ही 42 जण भारतात गेलो. मराठी परिषदेत अलिबाबाची ही गुहा दिलीप चित्रेने लिहिलेलं, डॉक्टर मीना नेरुरकरची कोरिओग्राफी होती, उत्तम कोरिओग्राफी केलं होतं मीनाने आणि अशोक कामेरकरने दिग्दर्शित केलेलं. सो आम्ही आनंद मोडक म्हणजे इंडियाचे आनंद मोडकचं म्युझिक होतं. मुंबई पुण्यामध्ये 5 एक प्रयोग झाले आणि मग आम्ही भारतातनं इथे परतलो. त्यानंतर मग अशा प्रकारचे मोठे प्रोजेक्ट बरेच झाले. ज्ञानेश्वर ते सिनेश्वर, दुर्गा झाली गौरी, मीनाने माझे माहेर पंढरी, अतिशय सुंदर कलाकृती म्हणजे संत वाङ्मयावर मीना नेरुरकरने केलेली, त्यात मी भाग घेतला होता. आणि त्यानंतर अर्थातच सुंदरा एव्हरीबडी नोज. सुंदराचं काही मी डिटेल्स मध्ये बोलत नाही, पण माझ्या पर्सनली ज्या 1-2 गमती जमती आहेत त्या सांगते. सुंदरामध्ये आम्ही नव्हतो, पण माझी मुलगी शुमा होती. ओके. त्यामुळे सुंदरा गेव अस द फिलिंग ऑफ जॉय अँड प्राईड. रेकॉर्ड ब्रेकिंग 100 प्रयोग केले मीनाने त्याचे. 3-4 खेपा झाल्या भारतामध्ये आणि अतिशय सुंदर अनुभव होता. म्हणजे अजूनही आम्ही म्हणतो सुंदरा इज वन ऑफ द हायलाइट्स ऑफ अवर लाईफ, शुमाचा त्यात सहभाग असल्याने. आणि गंमत म्हणून सांगायची तर भारतात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा एकदा ट्रेनमधनं जात होतो आणि आमच्या समोर बसलेल्या माणसाच्या हातात वर्तमानपत्र होतं. त्यांनी ते असं धरलं होतं आणि फ्रंट पेज वरती या चौघींचा फोटो होता. मीनाची मुलगी अदिती, शुमा आणि अल्पना कागल. शेवटचा असा मुजरा घेताना, लावणीचा मुजरा घेताना आम्हाला इतकं सुंदर वाटलं. म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत ते म्हणजे एक्सप्रेस करायला की व्हॉट वॉज दॅट. इट वॉजंट जस्ट जॉय, खूप मजा पण वाटत होती की समोरच्या माणसाला सांगावं का की ही मुलगी आमची आहे. आय यूज टू ट्राय टू डू दॅट, यु नो. त्यानंतर टॅक्सीतनं जाताना आपल्याकडे संध्याकाळी ट्रॅफिक लाईटला टॅक्सी थांबली की कोणतरी पेपरवाले येतात ना. आम्ही कधीच असा घेतलेला मला आठवत नाही पेपर, पण आम्ही 4 कॉपीज घेतल्या त्या दैनिक सांज का काहीतरी, कारण त्याच्यावरती फोटो होता. 9 वारी, मॅनहॅटन नारी 9 वारी. वेगवेगळे खूप हे टॅगलाईन्स म्हणतात तसे. अमेरिकावासी सुंदरी मनामध्ये भरली किंवा सुंदरीचा लावणीचा झटका. ती म्हणजे गंमत म्हणून सांगते, पण एरवी आता सुंदराबद्दल सगळ्यांनाच माहितीये. मीनाचं हॅट्स ऑफ टू मीना फॉर लेटिंग अस, यु नो, थँक्स टू मीना फॉर लेटिंग अस बी पार्ट ऑफ दॅट. आय नो मीनाताईंचाही कधीतरी इंटरव्ह्यू घ्यायचा आहे मला, पण मला नाही वाटत ते 1 तासात होणार आहे. खरे. आणि मीच सुंदरावर 4 तास बोलू शकते. इंटरव्ह्यू मीना गिव्हन इनफ टाइम. म्हणजे मीनाताईंबद्दल बोलायचं तर तुम्हाला डॉक्युमेंटरी करायला लागेल. देर आर सो मेनी पीपल हू हॅव सीन हर इन डिफरंट फॉर्म्स. दॅट्स अ व्हेरी डिफरंट स्टोरी. पण मला तुझ्याबद्दल हे माहित नव्हतं शकून, खरंच. I didn't know you were a programmer all your life, and number 2, I didn't know you were so much into theater and arts. अजिबात माहित नव्हतं. सुरुवातीला खूप केलंय. मग जेव्हा शुमा सुंदरात गेली तेव्हा वी थॉट ओके नाव इट्स टाइम फॉर अस टू टेक अ स्टेप बॅक, बिकॉज नाव इट वॉज हर टर्न. मग नाही, सुरुवातीला या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही सहभाग घेतला आणि मला आवडायचं पण. त्यानंतर मूव्ड ऑन. आणि हे प्रोजेक्ट सांगायचं कारण इतक्या करतात की त्यानिमित्ताने आम्हाला मित्रमैत्रिणी खूप झाल्या. म्हणजे डेट्रोइटवरनं इथे येताना वाटलं होतं की न्यूजर्सीत आवडेल की नाही. कारण सुरुवातीचे आपले इंडियावरनं आल्यानंतर जे फ्रेंड्स असतात ते अगदी म्हणजे व्हेरी क्लोज ग्रुप आहे आमचा डेट्रॉइटचा. पण मग इथे न्यूजर्सीत खूप ओळखी झाल्या ह्या प्रोजेक्टच्याच निमित्ताने आणि खूप आवडू पण लागलं. पण आय वॉन्टेड टू पुट माय सेल्फ टू गुड यूज आणि मराठी विश्व सुरू झालं. आणि मराठी विश्वात ना त्यावेळेला अशा काही निवडणुका लढवाव्या वगैरे लागायच्या नाही. म्हणजे हसत खेळत जे काम पडेल ते करण्याची जर तयारी असेल आणि ते जबाबदारीने पार पाडण्याची
तुमच्यामध्ये जर ताकद असेल तर दॅट वॉज द ओनली क्वालिफिकेशन खरं तर POD वर यायला. राईट. एकमेकींनाच खेचलं ना, म्हणजे चित्रा लेलेने मला खेचलं. चित्रा डॉक्टर लोथेंच्या टीम मध्ये होती. 1998 मध्ये मी विश्वत आले आणि वर्ष लोथ्यांच्या टीम मध्ये होते आणि मग चित्राची व्हाईस प्रेसिडेंट होते. आणि मग मला वाटतं 2001 मध्ये मी प्रेसिडेंट झाले आणि मग मी रीनाला खेचलं. रीना मणकुद्रे मला वॉज माय व्हाईस प्रेसिडेंट. ओके ओके. विश्व सांगायचं तर म्हणजे क्रोनॉलॉजिकली सांगायचं तर गणेशोत्सव पहिला झाला, त्याच्यात बाबासाहेब पुरंदरे आले होते आणि माझ्या मुलांकडून शौनिक कडून बंडू फडकेंनी पूजा करून घेतली होती. बंडू फडकेचं नाव मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं कारण ही वॉज अ मराठी विश्व वेटरन. सॅडली ही इज नॉट विथ अस टुडे. पण बंडूने खूप काम केलंय मराठी विश्वमध्ये. मला आठवतात ते, मी खूप वेळा भेटली आहे त्यांना. आय रिमेंबर हिम व्हेरी वेल. त्यांनी पूजा करून घेतली. सो दॅट वॉज द गणेशोत्सव. फॉलोइंग दॅट वॉज ऑफकोर्स 9/11. खूप दुःख आणि खूप भीती असं ते संमिश्रित दिवस होता तो. जे तेव्हा त्या दिवशी ह्या देशात होते ते तो दिवस विसरणारच नाही. सो 9/11 हॅपन्ड आणि मग आम्ही ठरवलं होतं की त्या वर्षीची दिवाळी विल डेडिकेटेड टू विक्टिम्स ऑफ 9/11. आपल्या कम्युनिटी मधल्या दोघी जणी, सोनिया गावस आणि प्रीती उमरकर, ते बोथ देअर स्पाउसेस. सोनिया गावसचा तर तू इंटरव्ह्यू घेतलाच आहेस त्यामुळे तुला सगळे डिटेल्स माहितीच आहेत. ती दिवाळी डेडिकेट केली आणि वी इन्व्हायटेड काँग्रेसमन रश होल्ट आणि फ्रँक पलोन. आणि आम्ही स्टेजवरनं सगळ्या BODनी कॅन्डल लाईट विजल केलं आणि फर्स्ट टाइम आम्ही अमेरिकन अँथम स्टेजवरनं म्हटलं. इट वॉज चिलिंग मोमेंट खरं तर, कारण सोनिया आणि प्रीती बसल्या होत्या पहिल्या लाईनीत. व्हेरी चिलिंग मोमेंट. मला आठवतं आम्ही रेड, व्हाईट आणि ब्लू म्हणजे फ्लॅग कलर्सचे रिबिन्स केलेल्या आणि अशा हे लावल्या होत्या, बो लावला होता रेड, व्हाईट आणि ब्लूचा. त्या वर्षीच त्या महिन्यातलं मराठी विश्व वृत्त जे होतं त्याची संपादिका होते मी. आणि मी संपादकीय लिहिलं, त्याचं नाव दिलं होतं माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध झाले सुरू. आणि मला आठवतंय अनघा की तो लेख लिहिताना मला रडू कोसळत होतं. त्या घटनेचा इतका परिणाम सगळ्यांवर कमी जास्ती प्रमाणात झाला होता आणि स्टेड विथ मी. म्हणजे आता ह्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने एक असे विचार आले ना डोक्यात, तेव्हा मला आठवलं की मी तो लेख लिहिताना त्यात ते फोटो टाकले होते आम्ही, दोन्ही बिल्डिंग अशा खाली येतानाचा. आणि इट वॉज अ व्हेरी व्हेरी सॅड मोमेंट, पण इट हॅज स्टेड विथ अस. ऑन अ लाइटर साइड नाव म्हणजे वृत्ताची आठवण झाली मला की तेव्हा मराठी विश्वचं वृत्त पेपर कॉपीज आम्ही मेल करत होतो. आय यूज टू लुक फॉरवर्ड टू दॅट. तुम्हाला माहित नाही, मला मराठी वाचताही म्हणजे वाचायला वेळ लागतो, पण आय यूज टू लुक फॉरवर्ड टू इट. आमच्या घरी यायचा आणि असं 8 का 10 पानं तरी असायची. सो नाईस. वी यूज टू. आणि त्याच्यानंतर आय नो कधीतरी ते डिजिटल केलं आणि नंतर ते बंद पडलं होतं. म्हणजे मला तो पेपर कॉपीज आठवतात. आणि आम्हाला ते म्हणजे तीच प्रोसेस होती ना, म्हणजे मजकूर मिळवायचा, जाहिराती मिळवायच्या, मग ते टाईप करायचं. अर्थात माझी टीम छान होती. मला टाईप करायला निलिमा कुलकर्णी, छाया राणके, रोहिणी बोडस, विद्यादेव या सगळ्यांची मदत होती, शैला विद्वांस. आणि मग ते वृत्त तयार झालं की मग ते प्रिंटिंगला द्यायचं. मग ते 2-3 बॉक्सेस घेऊन आमच्या घरी मग येत होतो आम्ही आणि मग तो एक सोहळाच होता. ते फोल्ड करायचं, एन्व्हलप मध्ये घालायचं, त्याला स्टॅम्प लावायचा, म्हणजे अशी असेंब्ली लाईन बसायची. आणि आम्ही तो वृत्त मेल करायचा. एक इव्हनिंग वॉज दॅट. ऑफकोर्स इट ऑल एंडेड विथ जेवण. ते तर पाहिजेच, पण ते सगळं करताना गप्पा गोष्टी, हास्य विनोद, हसणं खिदळणं चालायचं. सो इट वॉज एफर्टलेस. म्हणजे बाहेरच्याला जरी असं वाटलं बापरे केवढं काम आहे, तर ते तसं काम होतं, पण इट वॉज एफर्टलेस. दॅट्स द पॉइंट. म्हणजे त्यानंतर अर्थातच MBCC झालं मी प्रेसिडेंट असताना. MBCCच्या कागदपत्रांवरती जरी माझी सही असली किंवा बरोबर जरी फॉर द रेकॉर्ड माझा फोटो असला
तरी त्यामागे अविरत श्रम घेतलेत बाकी सर्वांनी. म्हणजे श्रीयुत कांदे चेंबूरकर, हु इज सॅडली नॉट विथ अस, कागदे, मराठे, बंडू फडके, ह्या सर्वांनी खूप काम केलंय. म्हणजे खूप प्रॉपर्टीज बघितल्या, त्या प्रत्येक प्रॉपर्टीवर त्यांची चर्चा व्हायची, बजेटरी इश्यूज, हे सगळं त्या सर्वांनी केलं. मी केवळ प्रेसिडेंट होते म्हणून मी सही ठोकली आणि माझा फोटो रेकॉर्डवर गेलाय एवढंच. पण त्यानंतर मात्र म्हणजे एकदा एमबीसीसी घेतल्यानंतर मग एमबीसीसीची रंगरंगोटी जी करायची होती, सगळी सफाई करायची होती, ती सगळी आम्ही एक मिळून केली आणि त्यातही एक वेगळीच मजा होती. म्हणजे रेफ्रिजरेटर साफ करा, किचनची रेंज साफ करा, कारण प्रॉपर्टी वॉज नॉट इन अ व्हेरी गुड कंडिशन. पण सगळं करायला अगेन इट डिडंट फील लाईक एफर्ट, बिकॉज सगळे गप्पा मारत हसत खेदळत ती पुरुष मंडळींनी तर कार्पेट सगळं ओढून काढले, कौस्तुभ लेलेनी वगैरे ना, लॉट went in to get that property up to usable standard. पण that happened. आणि आणखीन एक इन्सिडेंट म्हणजे हे सांगायचं तर 2001-2002 तिसरा नाट्य महोत्सव झाला. कारण साठी निधी संकलन करणं आवश्यक होतं आणि मग सुयोग संस्था पुन्हा आमच्या मदतीला धावून आली आणि 3 नाटकं घेऊन आले सुधीर भट, एकापेक्षा एक दिग्गज कलाकार सगळे. पण त्या कलाकारांचं इन्क्लुडिंग लाईटमन आणि साऊंड ह्या सगळ्यांची खाण्याची राहण्याची खाण्यापिण्याची सोय आम्ही 5-6 जण मिळून करत होतो. चित्रा शैला, प्रकाश धारगळकर, हेमंत मराठे, रीना आणि मी, असे आम्ही राहत होते. आमच्याकडे ते लोक, त्यांना इकडून ने आण करा आणि त्यांचा असायचा. तर ते महोत्सव वॉज समथिंग रिअली फन, कारण असं तो समारंभ कसा होऊन गेला होता. पण एकंदरीतच म्हणजे विश्वाची संघटना, कौशल्य सगळं आणि शिस्त, गोष्टीमुळे ना नाट्य महोत्सव यशस्वी झाले आणि वी वर एबल टू रेज मनी फॉर एमबीसीसी. ते झालं. आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे पुनीत जेव्हा प्रेसिडेंट झाली तेव्हा आम्ही मराठी विश्वला 25 वर्ष झाली, सिल्वर अॅनिव्हर्सरी झाली. त्या कमिटीवर मी होते. आम्ही 6 जण होतो त्या कमिटीवर, जगदीश वासुदेव, नंदा पडते, प्रकाश धारगळकर, पुनीत, शैला आणि मी. आणि आम्ही 6 जणांनी मिळून त्या इव्हेंटचं प्लॅनिंग केलं आणि स्मरणिका केली. हा स्मरणिकेत म्हणजे ह्या इंटरव्ह्यूच्याच निमित्ताने मी गेल्या आठवड्यात जरा चालली, थोडस गोष्टी आठवत नव्हत्या त्या, आणि खूप छान वाटलं, कारण सगळा मराठी विश्वाचा इतिहास त्या स्मरणिकेत आहे. सो तुला कधी मिळाला वेळ तर, तुझ्याकडे असेल तर, नसली तर मी तुला देईन. त्याच्यामध्ये खूप छान गोष्टी आहेत. म्हणजे जशी तुम्ही 40व्या वर्षाची केली ना वाटचाल, म्हणजे बिटवीन दोज 2 बुक्स आय थिंक वी हॅव इनफ मटेरियल. आणि 25चा मला वाटतं 25 का 35चा का मग होता एक, राईट, एक मग होता काय यस. दुसरं म्हणजे मला एक म्हणजे लिडरशिपचं हे सांगायचं तर ह्याच संदर्भात कालनिर्णयची स्पेशल एडिशन करायची ठरवली होती आणि ती जबाबदारी माझ्यावर होती. तर मी मुंबईला जाऊन जयराज साळगावकर म्हणजे कालनिर्णयचेच ओनर्स, त्यांना भेटले आणि त्यानिमित्ताने त्यांची ओळख झाली, त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली आणि मैत्री झाली खरं तर साळगावकर कुटुंबीयाशी. त्यांनी आपल्यासाठी असं कस्टम कालनिर्णय केलं होतं, म्हणजे मराठी विषयाचे फोटो वगैरे टाकून खूप सुंदर. आणि मग त्या वर्षीपासून दरवर्षी मग दिवाळीला कालनिर्णय देण्याची सुरू झाली. सो दॅट वॉज इट. आणखीन एक प्रेसिडेंट असताना घेतली जबाबदारी ती रंगदीपची. 2 सालचा रंगदीपची संपादिका मी होते आणि माझी टीम स्ट्रॉंग होती, त्यामुळे मी ते आनंदाने ते पत्करलं, तर ती जबाबदारी पत्करली. आणि पुन्हा तेच रंगदीपचं काम खरं खूप असतं, एवढे सगळं मटेरियल येतं, ते वाचायला पाहिजे, सिलेक्ट करायला पाहिजे, पण टीम असल्यानंतर मजा येते कुठली गोष्ट करायला. तरी खूप काम ग, म्हणजे तू आता बघ ना, तू वृत्त करत होती, त्या वृत्ताला म्हणजे आय थिंक ते दर 3 महिन्यांनी असायचं, राईट का काय होतं?
दर 2 महिन्यांनी असायचं मला 2 महिन्यांनी होतं, राईट. 2 महिन्यांनी कारण त्या जोडीला जॉबही होता ना. जॉन्सन जॉन्सनचं ट्रॅव्हल मला खूप होतं, मुलं लहान होती, मुलांची आता वेन आय सी असं वाटतं मागे वळून पाहताना की कसं काय केलं ना. पण होत होतं अगं, ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना त्या करायला म्हणजे इट्स एफर्टलेस आणि छान, म्हणजे छान वाटायचं खरं तर. नो कंप्लेन्स, म्हणजे मी कधी तशी कशाला हे करते असा विचार कधी माझ्या मनात नाही आला. थरली एन्जॉयड इट. आणि रंगदीप तर त्या वर्षी पु ल देशपांडे गेले, आपलं सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्याला सोडून गेलं. सो वी डेडिकेटेड दॅट रंगदीप टू पु ल देशपांडे आणि त्यांच्या स्मृतीस आम्ही अर्पण केलं. आणि मुद्दाम सांगायचं की सुधीर सौर आणि जयंत कुलकर्णी ह्या दोघांनीही त्यांच्या संग्रही असलेले पुलंचे फोटो आणि पत्र ती करायला किंवा असं पुलंविषयी स्पेशल गोष्टी त्या रंगदीप मध्ये मी घातल्या आणि चांगला देखणा रंगदीप झाला त्या वर्षी. व्हेरी नाईस. आणि मला माहितीये तू सगळं कलेक्ट पण करतेस. तुझ्याकडे वृत्त मासिक रंगदीपचे तर सगळे कॉपीज आहेत. जे काही मराठी विश्वाचा आहे, यू हॅव युअर ओन लायब्ररी ऑफ मराठी विश्व स्टफ, राईट? या ठेवली. आय एम अ होल्डर फॉर दॅट. आणि आता तुमची जेव्हा 40व्या वर्षीची ती स्मरणिका करायची होती तेव्हा प्रशांत कोल्हटकर माझ्या घरी आला होता. म्हटलं तर मी तुला देते गबाड, फक्त परत मला आणून दे, कारण आय वॉन्ट टू जस्ट कीप इट. आणि आय एम ग्लॅड आय हॅव इट, कारण आता या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने पण थोडस जरा चाललं आणि केम बॅक टू मी. राईट. पण ते मराठी विश्वाचं पण ते कामच असं आहे की ते आहे खूप, तुम्ही आनंदाने, आणि नंतर इट इज रिअली, मी पण आता मागे बघते MV40 वॉज सो बिग, पण आता की कसं झालं ते 2 दिवस तुम्ही नाश्ता, लंच, डिनर, चहा मध्ये ते सगळं करताय आणि प्रोग्राम्स तुम्ही करताय, पण तरी ते सगळं व्यवस्थित झालं म्हणजे. सो पण आय थिंक इट्स द टीम ऑल्सो. अगदी अगदी हो, इट्स द टीम, नो डाऊट अबाउट दॅट. राईट राईट. MBBOD झाल्यानंतर मी एकच वर्ष मराठी विश्वाची ट्रस्टी होते आणि त्यानंतर फाउंडेशन मध्ये 1 वर्ष, 1 का 2 वर्ष मला तर आठवत नाहीये, काम केलं. आणि देन द नेक्स्ट लॉजिकल थिंग वॉज टू स्टार्ट समथिंग फॉर अवर सिनियर फोक्स. खरं तर मी तिथे थांबू शकले असते, पण मग आम्ही 5 जणांनी ठरवलं आपण क्लब 55 सुरू करूया. कारण आम्ही तेव्हा आता हळूहळू 55 कडे जायला लागलो होतो. ते कसं झालं कळलंच नाही खरं सांगायचं तर. आणि मग आम्ही 17 वर्षापूर्वी क्लब 55 सुरू केला आम्ही 5 जणीने. आणि तेव्हापासून काय स्टील क्लब 55 इज गोइंग ऑन. दर वर्षाचे 3-4 प्रोग्राम्स करतो आम्ही. हेल्थ सेमिनार असतो मार्च एप्रिलच्या सुमाराला, समरमध्ये पिकनिक किंवा असं, आणि मग हॉलिडे पार्टी. पण तरी त्यातनं क्लब 55 चे हायलाइट सांगायचं झालं तर आम्ही मेडिटेरियन क्रूज केली होती. 84 जण घेऊन आम्ही बार्सेलोना ते नेपल्स अशी 8 दिवसाची क्रूज केली. आणि एव्हरीबडी थॉट वी वर क्रेझी. म्हणजे मी जेव्हा भारतात माझ्या भावंडांना सांगितलं की आम्ही सगळे सिनियर्स 84 लोक घेऊन बार्सेलोना ते नेपल्सला गेलो, पण इट वॉज लॉट ऑफ फन. नंतर आम्ही अटलांटिक सिटीला बोर्ड वॉक आणि कसिनोला गेलो 2-3दा. वायनरी व्हिजिट झालेत, आणि वायनरी तर अगदी सगळ्यांना आवडतेच. तिथे अगदी शर्यती केल्या आहेत, म्हणजे लिंबू चमचा आणखीन बटाट्याची शर्यत सगळ्या सिनियर्सनी खेळलो आम्ही. बोलिंगला गेलो आहोत. आणि तुम्ही हे पण गेला होता, मॅनहॅटनची क्रूज पण केली होती, राईट? मॅनहॅटनची क्रूज पण केली होती. येस, मॅनहॅटनची क्रूज केली होती. आणि हेल्थ सेमिनार्स देतो आम्ही मार्च, दॅट इज इम्पॉर्टंट. सो कुठल्याही स्पेशलिस्टना, दोज दॅट आर रेलेव्हंट टू सिनियर्स, बोलवून वी हॅव हेल्थ केअर सेमिनार्स. क्लब 55 मध्येच असताना मला आर्ट्स अँड क्राफ्टची खूप आवड आहे. मला क्विल्टिंग करायला आवडतं. म्हणजे कामानिमित्त असा खंड पडला होता, शाळा कॉलेजमध्ये करत होते, पण मग नंतर मुलांमध्ये करिअरमध्ये डिडंट हॅव टाइम. पण मग आता क्लब 55 साठी अलका इज ऑल्सो द सेम. अलकाला पण आर्ट्स अँड क्राफ्ट खूप आवडतं आणि करतेही ती. तर आम्ही दोघींनी मिळून क्लब 55 चा क्राफ्ट कॉर्नर सुरू केला. आणि आज 43 मुली म्हणजे बायका आहेत, आणि काही नवशिके आहेत, काही अगदी तरबेज आहेत.
क्राफ्ट कॉर्नर तर्फे दरवर्षी अलका आयडेंटिफाईज अ चॅरिटी, नर्सिंग होम्स किंवा हॉस्पिटल असं, आणि देन प्रोजेक्ट आयडेंटिफाय करतो, म्हणजे स्कार्स किंवा वॉकर बॅग्स किंवा ब्लँकेट्स, जे जे काही ठरवू ते. आणि मग ह्या सगळ्या जणी सुरू करतात विणकाम, शिवणकाम, क्रोशे, पॅटर्न देतो आम्ही त्यांना. आणि काय व्हॉट्सअपमुळे कसं झालंय, ग्रुप करायचा, माणसं जमवायची आणि कामाला सुरुवात. इट इज सो इझी. सो इझी. येस. खूप आवडतं युझिंग टेक्नॉलॉजी टू मेक अवर जॉब्स इझी ना. राईट राईट. तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि खूप काही काही जणी तर अतिशय तरबेज आहेत त्यामध्ये. आणि आत्ताच इनफॅक्ट आजच अलकानी शेवटची बॅच नेऊन केअर 1 हॅमिल्टनला नर्सिंग होम आहे तिथे वॉकर बॅग्स नेऊन दिल्या. सो ते आम्ही सगळं डिसेंबर जानेवारीत आटपतो आणि मग मार्च मध्ये पुढच्या वर्षीसाठी दुसरा प्रोजेक्ट सुरू. असं हे आर्म्ड फोर्सेसला पण पाठवत होत, ओव्हर अफगाणिस्तानला पण जात होतं, राईट? आय मीन काय काय टोप्या बिप्या का मफलर असे तुम्ही कधीतरी पाठवत होता बघ. केलेले आहेत ना. हो, त्यामध्ये स्कार्फ्स आणि बेनी कॅप्स म्हणतात त्या, ती केल्या होत्या. किंवा प्रीमॅच्युअर बेबीज साठी वी हॅव सेंड थिंग्स. सो अलका काइंड ऑफ आयडेंटिफाईज वेअर वी विल सेंड इट फॉर दॅट इयर, आणि मग ते सगळं जुळून येतं ते डोनेशन्स. त्यानंतर MB विश्वांकुर, म्हणजे स्नेहल वझेचं विश्वांकुर, जबरदस्त काम करतात ती आणि तिची टीम. आम्ही त्यातला अगदी खारीचा वाटा उचलला म्हणायला हरकत नाही गेले 2 वर्ष. आणि साडी डोनेशनचा प्रोजेक्ट तर स्नेहलने सांगितलंच आहे किती मजा आली ते. ही माझी साडी पण साडी डोनेशन मधलीच आहे, मी मुद्दाम माझी नेसले त्या प्रोजेक्ट मधली. केवढ्या साड्या आल्या माझ्याकडे, अशा सुटकेस, आपण इंडियाला जायच्या बॅग्स असतात ना, तशा सुटकेसेस घेऊन इथे आणून साड्या ड्रॉप केल्या. रामानंद मला ते चाललंय काय, कारण आमची डायनिंग रूम सगळी भरली होती साड्याने. आणि मग आम्ही सॉर्ट, आणि अशी आणखी 3-4 ठिकाणी जमल्या. माझं एकटीच ड्रॉप ऑफ लोकेशन नव्हतं. राईट, आय नो. स्नेहलच्या टीमने तर दे टूक इट टू अ होल डिफरंट लेवल. म्हणजे त्यांनी मॉडेलिंग केलं, ते डिस्प्ले केल्या, खूपच. आम्ही बेसिकली सॉर्ट आउट केल्या सगळ्या. and we raised significant amount of money. 6,000. It was about $6,000. हो. खूप साड्या झाल्या म्हणजे. राईट राईट. सो आता तुझं क्लब 55 आणि विश्वांकुर अजून काय करतेस का, म्हणजे अजून त्याच्याबरोबर काय चळवळ चालू आहे का अजून? इनफॅक्ट उद्याच मीटिंग आहे ना, प्रॉब्ली स्नेहल विल कम अप विथ सकाळी. आणि सो वी विल जॉईन हँड्स विथ देम. त्याच्यामध्ये आम्ही म्हटलं तसं आमचा अगदी खारीचा वाटा आहे. स्नेहल डज लॉट ऑफ थिंग्स फॉर विश्वांकुर. आम्ही मला जमेल तसं त्यांना थोडी हातभार लावतो. दॅट्स ऑल. Where does this come from, Shakun? Like, why do you want to get involved in all these little activities? म्हणजे तुला काय मिळतं हे सगळं करून? लाईक आता तू म्हणाली निटिंगचं आहे, डोनेशन, सारी डोनेशनचं म्हणा, किंवा when you were in मराठी विश्व और नाटक, नाटक पण जाऊ दे, पण हे मराठी विश्वाचं पण कोणी सांग, म्हणजे what are you getting out of it? Lot of satisfaction, lot of pleasure, lot of एक्सपिरियन्स. खूप ग्रॅटिफाईंग वाटतो मला त्यातला. म्हणजे मला काही न करता नाही बसता येणार. म्हणजे आय लाईक टू रीड, आय लाईक टू राईट, पण बियॉन्ड दॅट ते 24 तास असतात ना आपल्याला दिवसाचे. सो असं वाटतं की इफ आय गेट इन्व्हॉल्ड इन द कम्युनिटी, वाय नॉट. म्हणजे मराठी विश्वने आपल्याला खूप दिलं, गेव अस अ व्हेरी स्ट्रॉंग सेन्स ऑफ बिलॉंगिंग फर्स्ट ऑफ ऑल. त्यामुळे टू गिव्ह समथिंग बॅक. आणि मग बियॉन्ड विश्व हे सगळं आलंच, क्लब 55 आलं, विश्वांकुर आलं, हे सगळे इज काइंड ऑफ पार्ट ऑफ मराठी विश्व ना. राईट राईट. सो आय लाईक दॅट. आय लाईक टू बी बिझी अँड आय लाईक टू बी प्रोडक्टिव्ह ऑल्सो. म्हणजे helping community in some small way, आणि in doing that also having fun. की त्याचं रटाळ काम आहे असं नाही. तसं असतं तर मे बी मी केलं नसतं. It is enjoyable also. So team spirit, community spirit, it's enjoyable आणि gratifying. I can understand because like I said, मीनाताईं बरोबर मी ते नाटकं करत होते. मला अजिबात काही आवड नाहीये जास्त नाटकाचं, किंवा काही म्हणजे कधीही काही केलं नाही. कधी स्कूल प्ले मध्ये नव्हते, कधी काहीच केलं नाही.
आणि जेव्हा मीनाताईंकडे मी पहिले ते म्युझिक हे करायला गेले, सेम थिंग, डिड नॉट नो एनिथिंग, कसं काय करायचं. तुम्ही शिकता. त्यांनी नुसतं म्हटलं की तू साऊंडचं बघशील का, पण त्यांना बघून हाऊ शी इज मॅनेजिंग द प्रोडक्शन, हाऊ शी इज डुईंग द डिरेक्शन, खूप शिकायला मिळालं. म्हणजे हाऊ शी इज डिलिंग विथ इच कॅरेक्टर, इच पर्सन, कसं सगळ्यांना शिकवतात, घडवतात. आणि त्याच्यातच माझी ग्रोथ बघितली. सो आय थिंक काइंड ऑफ सेम इज विथ यू. तुम्ही वाहून घेता स्वतःला आणि मग तुम्ही यू फील युअर सेल्फ ग्रो ऑल्सो. You also learn that you can do it. तुम्हाला तुमची capabilities माहिती नसते. So unless you jump in, you don't know. So in that sense, you learn more about yourself by doing these things. No? Right. So, how do you see all this affecting, not affecting, but have you seen this carried over in your family also, like with your spouse किंवा मुलं म्हणा, त्यांनाही आवड आहे का? म्हणजे हो हो हो, रामानंदही आहे. रामानंदला बिकॉज ऑफ हिज प्रोफेशन इतके वर्ष तसा होल हार्टेडली भाग घेता येत नव्हता, पण आता रिटायर झालो होता आम्ही दोघेही जण. आणि त्या संदर्भात एक गंमत सांगायची म्हणजे आम्ही आता डाऊन साईज केलं आणि वी मूव्ह फ्रॉम फ्री होल्ड टू प्रिन्स्टन मॅनर. आणि इथे बरेच महाराष्ट्रीयन्स आहेत आजूबाजूला. मीना नेरुरकर इथेच राहते. तर तिने गेल्या दिवाळीला ग्लिम्सेस ऑफ महाराष्ट्र, मी बघितलं, कोणीतरी मला व्हिडिओ पाठवला, मी बघितलं, 30 मिनिटाचं स्किट केलं. हॅट्स टू मीना. सगळे सिनियर, सगळ्यांना रोल दिला तिने, 22 जणांना रोल दिला. आणि पुन्हा तेच झालं, म्हणजे 30 वर्षापूर्वी जशी प्रॅक्टिसेस ना करताना मजा यायची तशी तेवढीच मजा केली आम्ही. खरं तर इट वॉज व्हेरी वेल रिसिव्ड बाय द ऑडियन्स हिअर. पण आम्हाला सगळ्यांना, प्रत्येकाला काहीतरी आता दुखणं खुपणं आहे ना. वी आर ऑल 70-75-80 इयर्स एज ग्रुप. प्रत्येकाचं काहीतरी दुखतंय, गुडघे तरी, पाठ तरी, हात तरी, पोट तरी. पण त्या सगळ्याचा विसर पडला आणि सगळ्यांनी छान प्रॅक्टिस करून तो परफॉर्मन्स 20 मिनिटाचा केला. आणि ऍज फॉर माय फॅमिली, माझे चारही नातवंडांना परफॉर्मिंग आर्ट्स आवडतं. दे आर इन टू इट. आणि इनफॅक्ट माझी नात जेव्हा मला सांगते, आजी लव्ह टू परफॉर्म, आजी इट्स सो मच फन ऍट द प्रॅक्टिसेस, तेव्हा मला वाटतं वी हॅव कम अ फुल सर्कल नाव. राईट. सो आता आम्ही, म्हणजे दॅट हॅज बिकम अ प्रायोरिटी फॉर अस. आता टू सी देअर शोज, टू वॉच देअर गेम्स. 4 नातवंड आहेत मला, त्यामुळे कीप्स मी प्रिटी बिझी. No, but it is like you said, आपण इंटरव्ह्यू सुरू करायच्या अगोदर जेव्हा बोलत होतो, like you said, when you came into this country when you were 22. At that time, you don't know how much of the world is in front of you, right? आपण तिथे जेवढ्या अशा नेबरहुड मध्ये वाढलो, आपल्याला तेवढंच माहित असतं विश्व, राईट? आपलं तेव्हा doors haven't opened up much for us. बट तुम्ही अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या, तुम्ही स्वतःलाही गुंतवून ठेवलं. आणि नॉट गुंतवणूक असं नाही, पण अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज करूनच तुम्हाला ते कळतं, लाईक यू सेड, की तुमची केपेबिलिटी काय आहे, अजून काय करता येईल, नवीन आयडियाज येतात त्याच्यामुळे. पण लुक बॅक, डिड यू थिंक यू वुड डू ऑल दीज थिंग्स? खरंच नको वाटलं पहिला. म्हणजे मी खरं सांगू का, मी 22व्या वर्षी इकडे आले तेव्हा मला इमिग्रेशन म्हणजे काय हे, व्हॉट एम आय डुईंग, कारण वी केम तर. आणि तेव्हा मोस्ट पीपल, आम्ही सगळं 220 व्होल्टेजचं घेतलं होतं, थिंकिंग की वी विल गो बॅक. तेव्हा येणाऱ्या लोकांचं सगळ्यांचं तसं होतं की आपण 1-2 वर्षात पैसे इनफ करायचे आणि जायचं. पण झालं नाही, ऑब्व्हियसली झालं नाही. पण मग इतक्या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आणि इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आल्या, इतकं सगळं छान झालं ना की नो रिग्रेट्स. आणि माझं आता एक सांगायचं म्हणजे, माझी तिकडे मोठी फॅमिली होतीच, पण इकडेही आम्ही आलो तेव्हा 6 जण होतो, मी, माझी बहीण आणि माझा भाऊ आणि आमचे स्पाउसेस. वी आर 52 ऑफ अस, ऑल ब्लड रिलेटेड, भाच्या, पुतण्या, काका, मामा, सगळे. वी आर 52 ऑफ अस. आम्ही गणेशोत्सव, दिवाळी, थँक्सगिव्हिंग आणि क्रिसमस एकत्र करतो. आणि एव्हरी अदर इयर वी टेक अ फॅमिली वेकेशन. अरे वा. इकडेही आता माझा मोठा परिवार झालाय, त्यामुळे यु नो लाईफ इज
ते सगळं जगल करायला. Right. It's been fun being part of a big family. No, I didn't know about this part also. 52 family members आणि कसं सेलिब्रेट करता. व्हेरी गुड. आणि अजून आता मुलाखत आता आपण थोड्या वेळाने संपू, पण what would you tell women, like looking at your personal, professional, extracurricular life? ह्याच्यातून काय शिकला आणि तुम्ही, if you had to face to face talk to women, other women today in Marathi Vishwa community or whoever is listening in today, तुम्ही काय सांगाल त्यांना? I would say first and foremost, strike a balance between family, work and social and cultural world. Okay. ह्या तिघांमधला बॅलन्स असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे एकीकडेच वाहवत जाण्यापेक्षा यू मस्ट हॅव युअर प्रायोरिटीज स्ट्रेट इन युअर हेड when it comes to family, work आणि कल्चरल सोशल हे. आणि दोन स्किल्स जी मला खूप उपयोगाला आली आणि अजूनही येतात ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि मल्टीटास्किंग. सो यंगर लोकांना दे शुड डेव्हलप दी स्किल्स. टाइम मॅनेजमेंट जर तुमच्याकडे असेल आणि मल्टीटास्किंग करू शकत असलात तर मग सगळं काही शक्य आहे. म्हणजे देन इट्स नॉट स्ट्रेसफुल की करायचंच आहे म्हणून करायचं असं होत नाही. यू आर, आणि आता तर टेक्नॉलॉजीमुळे आपल्या हातात हा फोन आहे आणि ह्याच्यावरती यू कॅन बी सो प्रोडक्टिव्ह. सगळं कामं पटापट पटापट होऊ शकतात ना, इफ यू यूज टेक्नॉलॉजी टू युअर ऍडव्हान्टेज. आणि ऍज फार एज डुईंग समथिंग फॉर द कम्युनिटी, यू आर बेसिकली गिव्हिंग बॅक द कम्युनिटी. जसं जेवढं जमेल तसं करायचं. सगळ्यांना जमतं असं नाही. ऑल ऑफ अस हॅव डिफरंट स्टोरीज आणि डिफरंट हे ना, पण जितकं जमेल तितकं करावं. पण हॅव अ बॅलन्स ऑफ ऑल थ्री इन थ्री थिंग्स, फॅमिली, वर्क आणि सोशल कल्चरली. आणि जाता जाता फेवरेट नाटक ज्याच्यात तुम्ही भाग घेतला, तुम्ही आता सांगितलंच पण परत एकदा काय? आणि फेवरेट काही नव्हतं. म्हणजे खरं सगळे, म्हणजे वी स्टार्टेड विथ अलिबाबाची गुहा आणि एंडेड विथ सुंदर, ऍज फार एज वेल एंडेड विथ ग्लिम्सेस ऑफ महाराष्ट्र म्हणायला हरकत नाही, कारण महाराष्ट्र गेल्या दिवाळीतच झाले. आणि विथ मीना हिअर दिस मे नॉट बी अन एंड, this may not be an end, so let me be positive. आणि जाता जाता एवढं सांगेन की आता BMM कन्व्हेन्शन येते, सो BMM कन्व्हेन्शन साठी शुभेच्छा मराठी विश्वाला. आणि आमचं उत्तरंग आहे, सो उत्तरंगाचंही आमंत्रण देते मी तुम्हाला सगळ्यांना. आणि रिअली रिअली लुकिंग फॉरवर्ड टू मराठी विश्व's 50th anniversary. I know, coming up very quickly. It will come very quickly. Very quickly. So it will come up very quickly. आणि हे सगळं बघतानाच माझ्या मनात आलं की अरे 50th year will be soon now. म्हणजे सो रिअली लुकिंग फॉरवर्ड टू. तुम्ही सगळे करालच म्हणजे चांगल्यापैकी धूम धडाक्यात. I'll probably be out by then. पण कोण बाकीचे आहेत ते सगळे चळवळ करणारीच लोक. आम्ही थोडाफार हातभार लावू. सो लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. थँक्यू. आणि धन्यवाद. तुझं एक्सेलंट, वॉट एव्हर यू आर डुईंग, थिंकिंग आउट द बॉक्स. खूप छान छान तुझे प्रोजेक्ट चालू असतात. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू शकून. थँक्यू.